नागपुर मीडिया से बातचीत में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नरखेड़ के 13 गांव में अगले 6 महीने में नागरिक सुविधाओं का काम पूरा करने की लक्ष्य की जानकारी साझा की। आगे बावनकुले ने वरिष्ठ नेता राहुल गांधी के छात्र संवाद कार्यक्रम को नौटंकी करार देते हुए तीखा हमला बोला। इस संवाद को बावनकुले ने राहुल गांधी के संवाद को राजनीतिक एजेंडा बताया। नरखेड तालुक्यामध्ये 13 गावं पूरग्रस्त होती। मागच्या 30 वर्षापूर्वी या गावाचं पूरग्रस्त म्हणून पुनर्वसन झालं, पण नवीन गावात लोक शिफ्ट झाल्यावर नागरिक सुविधा नव्हत्या। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं आभार मानतो आणि आमचे आमदार चरण ठाकूरजी यांचेही अभिनंदन करतो। त्यांनी माझ्याकडे बैठक लावून या 13 गावाच्या नागरिक सुविधा करता 32 कोटी रुपये मदत पुनर्वसन विभागाकडून दिले। माननीय मंत्री गिरीश महाजनजी यांनी या ठिकाणी मदत केली आहे। आता आमचे जिल्हाधिकारी आणि आमचे सीओ जिल्हा परिषदेचे हे बसून या 13 गावांच्या नागरिक सुविधा पूर्ण करतील आणि एक मोठा दिलासा 30 वर्षानंतर आमच्या नरखेड तालुक्याला मिळालेला आहे। मला पालकमंत्री म्हणून या सर्व गावकऱ्याचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे। पुढच्या 6 महिन्यामध्ये हे संपूर्ण नागरिक सुविधाचे काम पूर्ण करायचे आहेत। जिल्ह्यात राहुल गांधी आज विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहे का? मी सांगितलं की नौटंकी आहे, नाटकबाजी आहे। काँग्रेस पार्टीचं जे या ठिकाणी त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे, त्यांचा जो पक्षाचा आलेख आहे तो घसरतो आहे आणि संपत असलेली काँग्रेस पार्टीला जिवंतपणा मिळवण्याकरता विद्यार्थी किंवा युवकांचा साथ घेऊन थोडा बेस मजबूत करण्याकरता काम करताय। खरं तर हे राजकीय उद्देशाने केलेलं, युवकांना दिशाभूल करून राजकीय उद्देश पूर्ण करण्याकरता काँग्रेस पार्टीचं या ठिकाणी पक्षाचं काम अडवण्याकरता युवकांचा त्या ठिकाणी उपयोग करण्यात येत आहे। याकरता राहुल गांधी आता युवकाचा विषय घेऊन देशभर त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीची नौटंकी करतायत। युथ आयकॉन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपुरातील 30,000 सोबत संवाद साधणार आहे। काय विकास केला, काय नाही, आणि एकूणच संवाद असणार नाही, एकदम चांगला आहे। आमचे मुख्यमंत्री नेहमीच युथ आयकॉन राहिलेले आहे। या महाराष्ट्राच्या युवकांना माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे। या राज्यातले युवा हे नेहमीच त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या प्रत्येक भूमिकेशी सहमत राहिलेले आहे। त्यामुळे एक चांगला कार्यक्रम होतो आहे आणि याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पुढच्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींना युवा आयकॉन म्हणून त्या ठिकाणी त्यांची जी पसंती आहे त्या पसंतीचे कार्यक्रम आहे। आज बैठक आहे सर, काल त्या ठिकाणी पुण्यात राडा